काही करू नका। राज्यातील सर्व अनुदानित मत्स्य प्रकल्पांना केवळ राज्य केंद्र पुरस्कृत व राज्याच्या शासनाच्या पथदर्शी अनुदानित व नोंदणीकृत खाद्य उत्पादन कारखान्याकडूनच मत्स्य खाद्य खरेदी करणं बंधनकारक राहील। एक, मत्स्य खाद्य ISI BS जे काही स्टँडर्ड आहेत फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रमाणित असावे। त्याचे प्रतिचिन्ह आदर्श पाण्याचे प्रमाण आणि हे विविध मत्स्य खाद्याचे पॅकिंगवर उत्पादन तारीख व कालबाह्य तारीख स्पष्ट नमूद असावी। काय असायचे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्लॅक मार्केटिंग पण असायचं, का कधी भेसळ होणं, चुकीचं प्रोडक्ट वाटणं आणि म्हणून जे आहे ते आमच्या कधी कधी मच्छीमारांकडे वाटलं जायचं। आता आम्ही काय केलं त्याच्यामध्ये सुसूत्रता आणलेली आहे, थोडे पारदर्शकता आणलेली आहे आणि ह्या क्वालिटी चेक ज्याला आपण म्हणतो त्याही दृष्टिकोनातून काळजी घ्यावी हेही ह्या परिपत्रकामध्ये त्याचा उल्लेख आहे। मत्स्य खाद्याच्या पुरवठ्याच्या अधिकृत पावती किंवा कर बिल पुरवठाधारकाने देणं आवश्यक आहे। पुरवठा करताना खाद्य कोरड्या व स्वच्छ वाहतूक साधनातूनच आणावे। हवाबंद व सुरक्षित पार्किंग असावे। पुरवठाधारकाची GST नोंद असणे आवश्यक आहे। मत्स्य खाद्य खरेदी केलेल्या मत्स्य शेतकऱ्यांची नोंद ठेवणे आवश्यक आहे आणि मत्स्य खाद्य पुरवठा केल्याचे तपशील संबंधित जिल्ह्यात सादर करावे। याच्याने काय होतं, बरेपैकी आपण नेमकं कोणाकडून घेतोय ह्याची थोडी पारदर्शकता त्या निमित्ताने निर्माण होते। आता ह्या कधी कधी ज्या बाहेरच्या कंपन्या जे काही प्रोडक्ट वाटायचे त्यांना नेमकं त्या प्रोडक्टवर त्याची क्वालिटी काय हे काय ते पण आमच्या मच्छीमारांना कधी कधी माहिती मिळायची नाही, अशी माहिती आमच्याकडे मिळाली। म्हणून त्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या परिपत्रकाच्या निमित्ताने आम्ही दूर केलेल्या आहेत। उत्पादन खाद्याच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यास तात्काळ दखल घ्यावी। शासन व पर्यावरणपूर्वक मत्स्य खाद्याचं उत्पादनात प्रोत्साहन द्यावं। म्हणजे एकंदरीत या परिपत्रकाच्या निमित्ताने थोडं सुसूत्रता आणलेली आहे। क्वालिटी हे जरा प्राधान्य आम्ही दिलेले आहे आणि ह्या सगळ्यामुळे जे काय ब्लॅक मार्केटिंग तुम्ही त्याला म्हणा किंवा भेसळ करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर बंद होईल आणि स्थानिक लोकांना प्राधान्य मिळेल।